शी का आणलंयस तू मला इथे? मला नाही राहायचं इकडे, मला गॅरीकडे राहायचं यार. ऐक ना माझं प्लीज, असं काय करतेस? मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये. तू मला खरं सांग, तुला माहिती होतं ना, तुला माहिती होतं राधिका आली गॅरीकडे राहायला आणि तू सांगितलं नाहीस मला. तू आणि गॅरीने मला मिळून बसवलंय. काय प्रॉब्लेम काय तुझा? तू माझी फ्रेंड आहेस ना, मग का मागलीस अशी? का नाही सांगितलंस मला? कारण मला गॅरी अंकल, काय गॅरीने काय? आय मीन हा, मला गॅरी अंकलला अडचणीत आणायचं नव्हतं म्हणून. आणि अगं गॅरी अंकल पण मुद्दाम नाही करत आहेत. त्यांचे पेरेंट्स खूप प्रेशराईज करतायत त्यांना. त्यांना सुद्धा बोरच झालंय त्या राधिका आंटी सोबत राहायला. ते माहितीये मला, म्हणूनच आले मी इथे. मी आत्ताच्या आत्ता राधिकाला जाऊन सांगते आमचं पॅचअप झालं. नको ना, नको प्लीज प्लीज. आय मीन तू जरा शांत हो. हे बघ डीप डीप ब्रीदिंग, डीप ब्रीदिंग. हा, तू शांत हो. यू टेक अ चिल. आणि मी तुला काय म्हणतेय, हे बघ, तू जर असं काहीतरी वेड्यासारखी वागलीस ना, तर गॅरी अंकल पुन्हा ब्रेकअप करतील तुझ्याशी, हो की नाही? त्यामुळे मी काय म्हणतेय, आता म्हणजे जस्ट फॉर टाइम बिंग सेक तू इथून जा. ऍज इन मला काही इश्यू नाहीये तू इथे राहिलीस तर, पण इफ यू स्टे हिअर, तुझ्या सकट मलाही कोणी इथे सुखाने जगू देणार नाही. कोणीही काहीही करणार नाहीये आणि मी इथून कुठेच जाणार नाही. आणि तू जर का मला म्हणालीस ना परत बाहेर जा म्हणून, तर मी राधिकाला जाऊन सांगेल की तू मला इथे बोलवलेस आणि तू माझा आणि गॅरीचा पॅचअप करून देणार आहेस. चालेल? नाही ना, नाही, ऐक तू माझं प्लीज, ऐक यार. सगळं तू का अशी वागतेस यार माझ्याशी? मग राहू दे मला इथे. ओके फाईन, तू राहा बाबा इकडे. म्हणजे जस्ट फक्त एवढं सांगू शकतेस का की तुझा ऍटलीस्ट प्लॅन काय असणार आहे? ऍज इन आय कॅन हेल्प यू, राईट? नाउ यू वॉन्ट टू हेल्प मी? सन्या प्लीज ना, हे बघ, आय एम युअर BFF ना, आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत की नाही? हे बघ. नॉट हॅपनिंग. मला भूक लागली, मला खायला आणता येते. ओके. काय सांगताय काय? ती शन्या इथे परत आली आहे? मगाशी मी गॅलरीत होतो, लक्ष केलं तेव्हा हे लक्षण बरं नाही. अहो तुम्ही जाऊन जरा बोलायचं ना तिच्याशी. मग राधिका आहे ते, तिला समज दिली असणार. राधिकाला कुठे जुमानतीये पण ती? भाऊसाहेब आहेत. कसं आहे, मी गेलो तर त्यांना ओशाळल्यासारखं वाटेल. उगा चार चौघांमध्ये तमाशा नको. आधी तमाशा काय कमी झालाय? गुरुनाथनं नामुष्की करून टाकल्या. वाटत होतं गुरुनाथ आता सुधारलाय, पण ही बाई काय त्याचा पिच्छा सोडायला तयार नाहीये. आयुष्यात माणूस कधी कधी अशा चुका करतो ना की त्यानं कितीही पश्चाताप केला तरी त्याचं परिमार्जन होत नाही. आयुष्यभर त्या चुका त्याचा पिच्छाच पुरवतात. गुरुनाथचं सुद्धा असंच झालंय बहुतेक. तर त्या पोरीनं त्याला त्रास दिला नाही म्हणजे मिळवली. हो ना. हॅलो. हा बोल ना डार्लिंग. कसलं डार्लिंग आणि कसलं काय यार? काय डार्लिंग डार्लिंग करतोय? क्यों? क्या हुआ? अरे मोठा प्रॉब्लेम झाला यार. शनाया इथे राहायला आली आहे. क्या? इथे म्हणजे कुठे रे? इथे इथे म्हणजे त्या ईशाच्या घरी. किडी यार, मी काय करू यार? मोठ्या संकटात सापडलोय मी. अरे बापरे, अरे ये तो प्रॉब्लेम हो गया यार. देवा, याची मदत कर, कारण मी तर काहीच करू शकत नाही ना आता. काय करू म्हणजे? ए बाबा, तू मित्र आहेस ना माझा, सल्ला दे ना मला. पण हा मित्र तर सल्ले देण्याच्या नावाखाली तुला लुटत होता ना. हे बघ, मी आता काही करू शकत नाही. तू बघ यार तुझं काही. आय एम सॉरी. किडी यार, काय 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 चिडतो काय तू? डोक्यात काय राग घालून घेतोस? अरे मी ते जे काही बोललो ते रागाच्या भरात बोललो रे. तू काय मनावर घेतोस सगळं? हे बघ, तुलाही माहितीये की सध्याच्या सिच्युएशन मध्ये मला योग्य तो सल्ला देणारा फक्त तूच आहेस. दुसरं कोणी मला आता करेक्ट सल्ला नाही देऊ शकत. त्यामुळे तू ट्राय टू अंडरस्टँड. माझी सिच्युएशनच वाईट आहे. इथे घरामध्ये राधिका, आई बाबा आणि इथे शनाया, माझी मधल्या मध्ये गोची झाली यार. ट्राय टू अंडरस्टँड. हा ओके ठीक आहे. नाही म्हणजे मला पण विचार करायला थोडा वेळ दे. मी सांगतो तुला. हा, भेटू आपण. हा प्लीज, तू म्हणशील तिथे म्हणशील त्या वेळेला मी भेटतो. फक्त मला जरा आधी सांग कधी भेटायचं ते, कारण ही शनाया इथे आल्यामुळे मला घरातून बाहेर पडणं सुद्धा अवघड झालंय. ओके
सांगतो. थँक्स. राधिका, राधिका झालीस का तयार? आज काय दुकानाचं ओपनिंग आहे बाबा. आई बाबा झालेच आहेत ऑलमोस्ट रेडी. आपणही रेडी होऊया नाही का? बापरे, राधिका तर खूपच चिडली आहे. आता काही खरं नाही. ते ऍक्च्युअली राधिका, शनायाला मी इथे बोलवलेलं नाहीये. राधिका, आता शनाया आपल्या बाजूला राहायला आली, याच्यात माझी काय चूक आहे? मी नाही तिला बोलवलेलं. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? नाही, विश्वासाचा प्रश्नच नाही. खरं सांगू का, काय खरं आणि काय खोटं आता मला काही समजूनच नाही राहील. हे असं जेव्हा होतं ना, तेव्हा आपल्या माणसावरचा विश्वास डळमळीत होतो. आपला नवरा एका दुसऱ्याच बाईच्या प्रेमात आहे. प्रेमात होतो राधिका, आता नाहीये. पण तेव्हा तरी का होतात? सगळीकडे चर्चा, शोभा नुसती. आणि आताही ती पोरगी आपल्या शेजारी राहायला आली आहे म्हटल्यानंतर चर्चा होणारच ना. सोसायटीतल्या बायकांना तर उदाहरण आलं असेल. गुरुनाथ सुभेदार ज्या पोरीच्या प्रेमात होते ती त्यांच्या शेजारीच राहायला आली आहे, शेजारीच राहायला आली आहे. झाली चर्चा. राधिका, आता ती ईशाच्या घरी आली आहे. आपला काय संबंध आहे याच्यामध्ये? संबंध कसं नाही? ते ठीक आहे, आपण एक वेळ मानलं संबंध नाही, पण लोक तर संबंध जोडणारच ना. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जर माझा कुठला प्रियकर असता आणि तो आपल्या शेजारी राहायला आला असता तर काय केलं असतं तुम्ही? जीव घेतला असता त्याचा. मी तर तसं नाही करते ना. राधिका, ऐक ना, विषय कुठून कुठे चाललाय. तू सोड ना. मी तर तिच्याशी बोलतही नाही आता. तेच बरं. पुन्हा जर ती माया वाटायला गेली ना तर सोडणार नाही मी तिला. बाहेर या, नाश्ता तयार. अरे बापरे, जाम चिडली आहे. गुरुनाथ सुभेदार, आता हे प्रकरण लवकरात लवकर सोडवा, नाही तर तुमचं काही खरं नाही. अरे शनाया कोणाचंच ऐकत नाही. स्वतःचं तर नुकसान करणारच आहे, पण माझंही करणार. तिला ना काही करून थांबवलं पाहिजे यार. हाय शनाया, तू निघालीस ऑफिसला? नाही, मेकअप करून झोपणार आहे मी आता. हा ऐक ना, मला ऑन द वे बॉलिवूड क्लासला सोड ना प्लीज. मी माझी जाते, तू तुझी जा. यार शनाया, डोंट बी सो मीन टू मी ना. मला सोड ना, सोबत जाऊयात. शटाप या ऋषी, मला गॅरी सोबत जायचंय. तर ते कसं शक्य आहे? का शक्य नाहीये? त्याची निघायची वेळ झाली, मी त्याला भेटेन आणि आम्ही जाऊ एकत्र ऑफिसला. प्लीज 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 ना, प्लीज तू नको असं काहीतरी करू. माझं ऐक ना यार. आणि तू थोडासा गॅरीचा पण विचार कर ना. एक मिनिट, काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? मी किती दिवस झाले ऐकते, तू सतत काहीतरी बोलत असते असं. तुला काय आहे गॅरीशी?